नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 13 फेब्रुवारी 2026. आज सकाळी उजनी धरणाची काय स्थिती आहे, कोणत्या कोणत्या योजना चालू आहेत आणि कोणत्या योजना बंद केलेल्या आहेत, याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. आज सकाळी उजनी धरणाची एकूण पाणी पातळी ही 107.18 TMC आणि उपयुक्त पाणी साठा हा 43.52 TMC, म्हणजे जवळपास गेल्या 10-15 दिवसामध्ये जवळपास 10 TMC पाणी संपलेलं आहे. टक्केवारीकडे लक्ष गेलं तर 81.24% उजनी धरण आलं आहे, म्हणजे जवळपास 19 ते 20% उजनी धरणातील पाणी कमी झालेलं आहे. सध्याला उजनी धरणातून सिनामाडा उपसा सिंचनमधून 280 क्युसेकचा विसर्ग चालू आहे. दहेगाव उपसा सिंचन सध्याला बंद केलेलं आहे आणि बोगद्यातून 600 क्युसेकचा विसर्ग चालू आहे. आणि कालवा बघितला तर 2100 क्युसेकचा कालवा सध्याला चालू आहे. मात्र नदीतून जे पाणी सोडलं जात होतं कालपर्यंत, ते पाणी पूर्णपणे बंद करण्यात आलं आहे. कालपर्यंत जवळपास 6000 क्युसेकचा विसर्ग नदीपात्रामध्ये सोडला जात होता, परंतु आता तो आजपासून बंद करण्यात आला आहे. आणि गेले म्हणजे 8 दिवस 5 तारखेला नदीतून पाणी सोडण्यास सुरुवात झाली आणि 12 तारखेला पाणी बंद करण्यात आलं. म्हणजे 8 दिवस फक्त नदीमध्ये विसर्ग सोडण्यात आला. तरीही पाणी सोलापूरच्या बंधाऱ्यामध्ये औज बंधारा, चिंचपूर बंधारा असेल त्या बंधाऱ्यात पोहोचले असणार आहे. आता ह्या वर्षी इथून पुढं सोलापूर महानगरपालिकेला पैसे न भरता फुकटात पाणी मिळणार आहे. कारण शेतकऱ्याची ताण भागवण्यासाठी नदीतून पाणी सोडावे लागणारच आहे, कारण पाणी सोडलं तर शेती नदीकाठची वाचणार आहे. आतापर्यंत 8 दिवसामध्ये म्हणजे नदीचे 8 दिवस आणि कालव्याचे 5-6 दिवस असं 15 दिवसामध्ये 10 TMC पाणी कमी झालेलं आहे. बाष्पीभवनाचाही वेग वाढताना दिसतोय. आता सध्याला 5.26 मिलीमीटर एवढा बाष्पीभवनाचा वेग आहे आणि इथून पुढेही उन्हाळ्याचं दहक वाढणार आहे. त्यामुळं बाष्पीभवनाचा आणखी वेग यापेक्षाही पुढं वाढू शकतो. परंतु येणाऱ्या काळामध्ये उजनी धरणाच्या पाण्याची बचत किंवा सूक्ष्म नियोजन झालं पाहिजे. अद्यापर्यंत कालवा सल्लागार समितीची बैठक झाली नाही, तीही लवकर व्हायला पाहिजे. कारण कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये ठरलं किती पाळ्या कोणत्या योजनेतून कधी सोडायचं, तर पुढचं नियोजन धरण प्रशासनाला करणं जास्त उपयुक्त ठरेल, गरजेचं ठरेल. तर उजनीतून कदाचित एखादी पाळी आता नदीतून सोडली जाईल, ते बी मार्च एंडच्या आसपास. परंतु ते नियोजनामध्ये काय ठरतं आणि काय नाही ते आणखी अद्यापर्यंत कोणालाही सांगता येत नाही. पालकमंत्र्याच्या आदेशावर सध्याला उजनी धरणाचा नियोजनाचा कारभार चालू आहे. खरं तर पालकमंत्र्यांनी इलेक्शन व्हायच्या अगोदरच, आचारसंहिता लागायच्या अगोदरच कालवा सल्लागार समितीची बैठक घेणं गरजेचं होतं, परंतु ते झालेलं दिसत नाही. गेले 4-5 वर्ष ह्या बैठकीला उन्हाळा उजडतो, त्यानंतर बैठक होते, तोपर्यंत पाणी निमार्द उजनीतून संपलेलं असतं. उजनी धरणाच्या पाण्याचं योग्य नियोजन झालं पाहिजे. कालव्यातून नदीतून पाणी मिळालं पाहिजे आणि धरणकाठच्या शेतकऱ्यांसाठी सुद्धा पाणी साठा राखून ठेवला पाहिजे. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.